तर या राज्यातल्या सर्वसामान्याची, नागरिकाची, कष्टकऱ्याची, शेतकऱ्यांची सगळ्यांचीच फसवणूक झाली. आणि हेच आता मी म्हणालो, निवडणुकांपुरता एक सुरामध्ये जे आपण म्हणत होता, आता बेसुरे झाले ना. आता एकनाथ शिंदे अजून त्या ह्याच्यातनं बाहेरच आले नाही. मी अजूनही मुख्यमंत्री आहे असं त्या ह्याच्यामध्ये आले. होताना तर ते म्हणतच असतात, सभागृहामध्ये पण ते म्हणत होते, मी मुख्यमंत्री असताना, मी मुख्यमंत्री असताना असं म्हणतात. म्हणायला काहीच हरकत नाही, आमचं त्याच्यावर आक्षेप असण्याचं कारण नाही, ते होतेच. आणि काही जरी म्हटलं तरी त्यांच्या त्या कालावधीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं ते तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. त्याचं अवलोकन करायला किंवा त्याचं मूल्यांकन करायला मी बसलो नाही. पण अजितदादा वेगळं बोलतात आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा आणि अर्थमंत्री एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री वेगळं बोलत आहे आणि मुख्यमंत्री वेगळं बोलतात आहे. हेच तर मी म्हणतोय की इथलंच का आपल्याला आठवत असेल, राज्यातले कुठलेही प्रकल्प आजपर्यंत आलेले, रस्ते असतील, एखादा धरण असेल, एखादा आणखीन काही मोठा प्रकल्प असेल, तर इथल्या नागरिकांना त्यांच्या भावना डावलून नाही करतायत, देशभरामध्ये करतायत. आपल्या राज्यामध्ये जास्त पद्धतीने ही जागरूकता आहे. आणि म्हणून मी सुरुवातीपासून जे म्हणत होते हेच म्हणतोय की राज्याला तुम्ही प्रचंड याच्या राज्यावर असलेलं जवळजवळ 60 लाख कोटीपेक्षा जास्तच जे कर्ज आहे आणि जे दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणजे आता राज्यामध्ये जेव्हा एखादं नवीन मूल जन्माला येते कर्जाच्या डोक्यावरच ते येते. आता तुमचा प्रश्न असा असण्याची शक्यता आहे, त्याचा खुलासा करतो, तुमच्या काळात नव्हतं का असण्याची शक्यता. फक्त तुम्हाला थोडस मागे घेऊन जातो. या राज्यामध्ये 1995 साली बदल झाला, पहिला मेजर बदल. म्हणजे विरोधक प्रथमच सत्तेवर आले आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाचा तो चमत्कार होता आणि त्यांना जोडून भाजप त्यांच्या कडेवर बसून सत्तेमध्ये आले होते. ज्या वेळेला 1995 साली शिवसेना भाजपचं सरकार आलं, त्यावेळेला या राज्यावर 13,000 कोटीचं कर्ज होतं, जे देशभरामध्ये सगळ्यात जास्त. महाराष्ट्राची जी पत ही सगळ्यात जास्त होती, 13,000 कोटी हा फारसा मोठा नव्हता. आणि हे 13,000 कोटी संयुक्त महाराष्ट्राची निर्मितीच नव्हे, तर स्वातंत्र्यापासूनच्या काळापासूनच ते कर्ज. अगदीच म्हणायचं झालं तर 1947 पासून 1995 पर्यंत या राज्यावर 13,000 कोटीचं कर्ज. 1995 ते 1999, कारण हे 5 वर्ष पूर्ण केली नव्हती, 4.5 वर्षामध्ये सत्ता बदल झाला, हेच कर्ज 57,000 कोटीचं झालं होतं. हे माझ्याकडे नाही, ते आहे, तुम्ही तपासून पहा. म्हणजे कर्ज काढलं आणि आपण जसं म्हणतो कर्ज काढून काही वाटेल ते करणं हा यांचा जुना स्वभाव आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून आज जर तुम्ही बघितलं असाल तर वारंवार घोषणा करायच्या, त्याच्यामधून आपलं राजकीय आपलं जे विकसित आहे ते साध्य करायचं, निवडणुका जिंकायच्या. आता त्या निवडणुका जिंकणं त्याला अनेक कंगोऱ्या आहेत, त्याच्यात ईव्हीएम माता त्यांना प्रसन्न आहेच आहे, बाकीच्या गोष्टी आहेतच आहेत. हे सातत्याने मी म्हणतोय, म्हणजे आजच नाही म्हणत आहे. पण तरी सुद्धा राज्याच्या लाडक्या बहिणींना ज्या पद्धतीने आम्ही म्हटलं होतं, आमच्या याच्यामध्ये आहे, आम्ही तर 3,000 म्हटलं होतं, आम्ही 3,000 म्हटलं होतं. आणि आम्ही नुसतं म्हटलं नाही, आपल्याला ज्ञात असेलच कर्नाटकाच्या निवडणुकीच्या वेळेला आम्ही ही गोष्ट सांगितली होती आणि आम्ही केला. कालपर्यंत मी म्हणायची की तुम्ही तेलंगणामध्ये बोलणार पण केलं नाही, तेलंगणामध्ये लागू झाली. त्याच्या अगोदर छत्तीसगडला सुद्धा ही योजना लागू झाली, त्याच्या अगोदर राजस्थानला सुद्धा ही योजना लागू झाली.
किंबहुना त्याची सुरुवात आम्ही केली. आणि नुसती केली नाही तर त्या राज्यांमध्ये आता ही योजना चालू आहे, जशी सांगितली गेली होती तशीच्या तशी. मग महाराष्ट्रात काय झालं? आता लाडक्या बहिणी काय झालं हा माझा प्रश्न आहे. म्हणून सभेचे तुमचा जो प्रश्न होता की लोकांच्या भावना ज्या आहेत त्या भावनाची तुम्हाला हे करावंच लागेल, ज्याला आपण लोक भावना म्हणतो. काही लोकांच्या हे असू शकतात, माझ्या भागात नाही झालं पाहिजे वगैरे, पण जेव्हा लोकभावना तयार होतात त्यावेळेला आपल्या राज्यामध्ये देशभरामध्ये अनेक राज्यांमध्ये असे प्रकल्प झाले नाही. रस्त्याचं म्हणत नाही, विकास हा महत्वाचा आहेच आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं शक्तीपीठ हा एकच मार्ग होणार आणि त्याच्यात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.